आणि आम्ही ज्या दिवशी मुंबईला जाऊ त्या दिवशी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक महामार्ग हा पूर्णपणे पॅक असेल। काय मागणी करताय आता प्रत्येक आमचे पण काय मागणी? हे बघा, आमची एकच मागणी असेल, गव्हर्नमेंटने काढलेला हा जो GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, हा शासनाने रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आणि दुसरी आमची मागणी असेल की ज्या 59 लाख बोगस कुणबीकरणाद्वारे, एवढ्या नोंदीद्वारे आमचा मराठा बांधव जो सामाजिक दृष्ट्या मागास ठरत नाही तो OBC मध्ये घुसलेला आहे, त्यांच्या त्या बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्यात, अशा आमच्या दोनच मागण्या आहेत। पुन्हा आम्ही राजकीय बोलू, सामाजिक बोलू। एका बाजूला जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्यानंतर तुम्ही आमदार खासदारांच्या बाबत बोलताय, मग आता ज्यावेळेला मोर्चा जाहीर केला गेला छगन भुजबळांकडून, ते मंत्री आहेत आणि ते त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत अशा प्रकारे? हे बघा, भुजबळ साहेबांनी जे ऑलरेडी मंडल आयोगानं आरक्षण दिलंय त्याचं संरक्षण करा म्हणतायत। भुजबळ साहेब कुणाच्या आरक्षणाला कुठून SBC ला विरोध केला का? भुजबळ साहेबांनी EWS ला दिला का? विरोध केला का? भुजबळ साहेब जबाबदारीच्या पदावर आहेत। भुजबळ साहेब काय म्हणतात की जे कायद्याने दिलंय, जे संविधानाने दिलंय त्याचं संरक्षण करायचं म्हणतात। भुजबळ साहेबांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही केला, पण तुम्ही OBC मधून जे देताय, असं देण्यानं तुम्ही गावगाड्यातला OBC त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही, ही पहिल्या दिवसापासून लाई नाही। त्यामुळे कुणाच्या विरोधाला, कुणाच्या आरक्षणाला भुजबळ साहेबांनी कधीही विरोध केला नाही। आमच्या आरक्षणाचं फक्त संरक्षण करण्याची भूमिका व्यक्त केली। त्यामुळे भुजबळ साहेबांकडे ज्या अँगलनी बघताय त्या अँगलनी तुम्ही दुसऱ्यांकडे बघू नका, कारण मनोज जरांगेंनी OBC मधून आरक्षण मागण्याची जी मागणी केली त्याला विरोध आहे आमचा सगळ्यांचा। त्यामुळे हे समजून घ्या, वेळोवेळी आम्ही या प्रश्नाची उत्तरं देतोय। हे बघा, धनगर समाजाची ही 4 पिढ्यांची मागणी आहे। मी सुद्धा धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी बारामतीला 9 दिवस उपोषण केलेलं आहे। लाखोंचा जनसमुदाय आम्ही बारामतीमध्ये गोळा केलेला होता। धनगर समाजाला, बंजारा समाजाला ST आरक्षण मिळाल्यास आम्ही फटाके आउट फोडू ना। आमच्या VJNT मधल्या, ट्रायबल मधल्या VJNT अ ब प्रवर्गाला, क प्रवर्गाला, ड प्रवर्गाला, ज्याला महाराष्ट्र शासन भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणतं, त्यांना ST मिळावी। बलुत्या आलुत्यामधला आमचा नाभिक बांधव असेल, आमचा धोबी बांधव असेल, बलुत्या आलुत्याला SC मधलं आरक्षण मिळावं, कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ते SC देतात। आणि या सगळ्या गोष्टी SC ST मध्ये जर कोण देणार असेल, मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना। पण हे आरक्षण मिळण्याच्या अगोदर OBCंची झोपडी उद्ध्वस्त करण्याची जर भाषा कोण करत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी हा लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या हक्काच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल। तुम्ही आम्हाला बंगला बांधून देणार, बंगल्याच्या मागणीला तुम्ही पाठिंबा देणार आणि आमच्या झोपड्यातनं तुम्ही आम्हाला बाहेर काढणार, हा कुठला न्याय? तुम्ही अगोदर STचं आरक्षण जाहीर करा, SCचं आरक्षण जाहीर करा आणि मग आमच्या OBC मध्ये घुसखोरी करा, अन्यथा आम्ही आमच्या झोपडीचं संरक्षण करायला रस्त्यावर उतरू। लक्ष्मण हाके वारंवार बीड जिल्हा आणि विशेष म्हणजे गेवराईमध्ये येत आहेत आणि लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणूक लढवायची असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं। बजरंग सोनवणे बावचाळलेत, बजरंग सोनवणे भंजाळलेत। 8 दिवसापूर्वी ते म्हणले की गावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायला सांगा, आणि आज म्हणतायत की बीड जिल्ह्यामध्ये हे लोकसभा लढायला येणार आहेत। नक्की ठरव बाबा म्हणाव तू। हे बघ, मी आर थांबा, हे बघा, मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे, याच बीड जिल्ह्यामध्ये आमच्या लोकांनी नेहमी मतदानच द्यायची भूमिका बजावली ना। आणि एक मेंढपाळाचं पोरग जर निवडणुकीला उभं राहिलं, तू कारखानदार, तुझा मालक शरदचंद्रजी पवार, तू जागीरदार, पण मेंढपाळाचं पोरग आहे। बाबासाहेबांना, संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय आणि आम्ही जर बीडमध्ये आलो तर तू काय करायचं ते ठरव।